नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रांत दोबे, इंग्लिश कम्युनिकेशन कोच. तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक आहे शूड अँड शुड हॅव. शूड आणि शुड हॅव मधला फरक. तर शूड म्हणजे काय की एखाद्याला आपल्याला सजेशन द्यायचं असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर अशा वेळेस आपण शूडचा वापर करतो. आणि शुड हॅव दिस इज पास्ट टेन्स. तर शुड हॅव आपण पास्ट टेन्स मध्ये वापरणार. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल की मी असं करायला पाहिजे होतं, अशा वेळेस आपण शुड हॅवचा वापर करणार. तर बघा, आता आपण शूडचा काय एक्झाम्पल बघणार आहोत. तुम्हाला एखाद्याला काही सल्ला द्यायचा असेल की तू असं करायला पाहिजे, तू असं कर, तू तसं कर, अशा वेळेस आपण शूडचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, यू शुड सिट प्रॉपरली, यू शुड कम टू क्लास ऑन टाइम, यू शुडंट कट द ट्रीज. ओके, तर बघा, शुड हॅव काय आहे? तर शुड हॅव म्हणजे पश्चाताप. एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होत असेल तर अशा वेळेस आपण शुड हॅवचा वापर करतो. म्हणजे मी असं करायला पाहिजे होतं, मी तसं करायला पाहिजे होतं. म्हणजे बघा, मी 10th क्लासमध्ये अभ्यास करायला पाहिजे होता. आय शुड हॅव स्टडीड प्रॉपरली इन 10th क्लास. बघा, काल अर्जंट मीटिंग होती पण मी येऊ शकलो नाही, पण मी या गोष्टीचा मला पश्चाताप होत आहे. ओ यस्टरडे आय शुड हॅव अटेंडेड द मीटिंग. आणखी एक्झाम्पल बघा, मी रिसेंटली एक इंटरव्ह्यू दिला आणि मी इंटरव्ह्यू मध्ये फेल झालो, तर मी कसं बोलणार? मला एका गोष्टीचा मला खूप पश्चाताप होत आहे की मी इंग्लिश स्पीकिंगचा क्लास जॉईन करायला पाहिजे होता. तो हे सेंटेन्स कसं बोलणार? आय शुड हॅव जॉईन्ड इंग्लिश स्पीकिंग क्लास. तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.